नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीतलं तिसरं अक्षर आहे ग. ग अर्थातच गर्भसंस्काराचा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे बीज जेवढं शुद्ध असेल, चांगल्या क्वालिटीचं असेल, तितकं त्यातून तयार होणारं फळ रसाळ आणि छान असतं. निसर्गाचा हा नियम गर्भसंस्कारालाही लागू असतो. स्त्री काय किंवा पुरुष काय, दोघांची सूक्ष्म प्रतिकृती म्हणजे त्यांचं बीज अर्थात ओव्हम आणि स्पर्म. त्यामुळे भावी आईबाबांची शरीर प्रकृती, घराण्यातील अनुवंशिकता, मानसिकता, चांगल्या वाईट सवयी अशा सगळ्या गोष्टी बीजाच्या माध्यमातून होणाऱ्या बाळापर्यंत पोहोचणार असतात. म्हणूनच बीजसंस्कार ही गर्भसंस्कारांची सुरुवात असते. आपल्या सगळ्यांना हे समजून घ्यायला हवं की एक जीव जन्माला घालणं ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. यात आपण आपल्या बाजूनी कमी पडणार नाही, यासाठी प्रत्येक जोडप्याने आवश्यक ती काळजी घ्यायलाच हवी. आपलं बाळ हे आपल्यासाठी जीव का प्राण होणार असतंच, पण त्यांनी संपूर्ण समाजासाठी, देशासाठी इतकंच नाही तर अवघ्या विश्वासाठी काहीतरी चांगलं करावं ही भावना मनात ठेवून बीजसंस्कार करायला हवे. यात आहार आचरणात बदल अपेक्षित असतातच, पण बरोबरीने शास्त्रशुद्ध पंचकर्म हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. पंचकर्मानंतर दोघांनीही चांगली रसायनं सेवन करणं, आहार सात्विक आणि शक्ती वाढवणारा घेणं, डेली शेड्यूलमध्ये थोडा वेळ योगासाठी, थोडा वेळ स्वतःसाठी म्हणजे ध्यानासाठी ठेवणं, मनाला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी घरामध्ये धूप करणं, सकाळ संध्याकाळ निरांजन लावणं, दोघांनी एकत्र मिळून दीपध्यान करणं, चांगलं संगीत ऐकणं, घरातील वातावरण प्रसन्न आणि शांत राहण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करणं हे सगळं महत्त्वाचं असतं. रसायनामध्ये दोघांनाही च्यवनप्राश घेता येतो, धात्री रसायन किंवा कुष्मांड पाकासारखा अवलेह घेता येतो. दुधामध्ये शतावरी कल्प टाकून घेणं हे स्त्री आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतं. अश्वगंधा, गोक्षूर, कवचबीज, ज्येष्ठमध, काळ्या मनुका अशा शुक्रवर्धक आणि शक्तिवर्धक औषधांनी सिद्ध दूध घेणं हे स्पर्मची क्वालिटी वाढवणारं असतं. यासाठी 1 कप दुधात 2 कप पाणी मिसळावं. यात 5-6 बिया असलेल्या मनुका, 2 चमचे अश्वगंधा वगैरे औषधांचं मिश्रण मिसळावं आणि 2 कप पाणी उडून जाईपर्यंत मध्यम आचेवर उकळायला ठेवावं. 1 कप दूध शिल्लक राहिलं की ते गाळून घेऊन खडीसाखर मिसळून प्यावं. गर्भसंस्कारांची महती आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.